चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी होतं असं, जो धैर्य आहे तो पूर्णपणे भाऊच्या शाळेमध्ये आलेला असतो. साबीला घेऊन आलेला असतो आणि तिथं सगळं काही कुटुंब, इरा-पराग, त्यानंतर धैर्याची आई आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धैर्याचे जे आजोबा असतात, भाऊ, ते देखील आलेले असतात. याचं कारण देखील तसं असतं. कारण धैर्य सर्वात आधी तर आईची, भाऊंची माफी मागतो. भाऊंना बोलतो, की "या शाळेवर, या सर्व प्रॉपर्टीवर तुमचाच अधिकार आहे आणि तुम्ही त्याला घडवू शकता." असं तो बोलत असतो. त्यानंतर जे भाऊ असतात ते बोलतात, की "काय बोलताय जावई बापू तुम्ही?" असं, असं बोलत असतात. तेवढ्यात धैर्य बोलतो, "हे बघा, मी आज मोठा निर्णय घ्यायचा ठरवला आहे. माझ्याकडे जे शाळेचे कागदपत्र मी तुमचे जे धूळफेक करून जे कागदपत्र माझ्या नावावर करून घेतले होते, ते कागदपत्र मी तुम्हाला देण्याचं आज ठरवलं आहे भाऊ." असं तो बोलतो. त्यानंतर त्याने एक फाईल आणलेली असते आणि ती फाईल भाऊंच्या हाती तो देतो. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये तिथं पाणी आलेलं असतं. सर्वात आधी सावीच्या देखील डोळ्यामध्ये पाणी असतं. भाऊ बोलतात, "हे काय करताय तुम्ही?" तर धैर्य बोलतो, "मी योग्य तेच करतोय, कारण हे मला आधीच करायला पाहिजे होतं." असं बोलतो. त्यानंतर तो ती फाईल देऊन टाकतो आणि "या शाळेवर, या जमिनीवर तुमचाच अधिकार होता भाऊ आणि याच्यावर तुमचाच अधिकार राहणार." असं तो बोलतो. त्यानंतर भाऊ ते जमिनीचे कागद घेतात आणि त्यानंतर सावीला बोलतात, "सावी, खरंच, खरंच खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे सगळं काही माझं व्यवस्थित होईल." तर सावी बोलते, "भाऊ, अहो तुमचा हक्क आहे हा. तुमचा हक्क तुम्हाला मिळतोय. हा घ्या." त्यानंतर भाऊला खूप आनंद होतो. त्यानंतर ते खाली पोरांपाशी बसतात आणि बोलतात, "हे बघा पोरांनो, आपल्या जमिनी आपल्याला पुन्हा मिळाल्यात. आता आपल्या शाळेचं स्वप्न पुन्हा एकदा साकार होणार." त्यानंतर जो धैर्य असतो, सावीच्या आईची माफी मागतो आणि बोलतो, "माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुमची माफी मागतोय." असं बोलतो. त्यानंतर सावीची आई बोलते, "हे काय करताय तुम्ही? जाऊ द्या, होत असतात चुका. जाऊ द्या." असं बोलतो. त्यानंतर सावी पण खूप आनंदी असते. सावी बोलते, "धैर्य तुम्ही केलंय ना, ते खूप खूप आभार तुमचे. आमच्या शाळा आम्हाला भाऊंच्या शाळा भाऊंना पुन्हा दिल्या त्यामुळे." आता बघूया येणाऱ्या पुढील भागामध्ये काय इंटरेस्टिंग घडतंय, हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून देखील जा.